न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये एका जुगार अड्ड्यावरती धाड टाकली आहे। यावेळी जुगार अड्डा चालवणाऱ्यांची शाळा घेत त्यांनी पोलिसांनाही खडे बोल सुनावलेत। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी कणकवली बाजारपेठेतील एका मटका बुकी सेंटरवर धाड टाकली। शहरामध्ये लपून लपून सुरू असलेल्या मटका जुगाराच्या गडद अड्ड्यांवरती त्यांनी थेट कारवाई करत पोलिसांना कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले। मटका बुकीसह विविध जुगारड्यांची नोंद घेऊन पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेत सुमारे 3 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मटका जुगारासह इतर अवैध धंदे चालू होऊ दिले जाणार नाहीत, असं पालकमंत्री नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलं। जुगार चालवणाऱ्यांचा चांगलाच क्लास नितेश राणेंनी घेतला, कसा पहा या व्हिडिओमधून। काय चाललंय? कोताळे तोंडाने बोल, मस्ती झाली आहे। माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? कोण घ्या यांचे सगळ्यांचे कुठे फोन एकेकाचे घ्यायचं कुठे फोन कुठे आहे? खिशात विशात कोणाच्या खिशात असेल ते पण देऊन टाका। दिवसा डाळवा मस्ती चालू ते सगळे स्थानिक आहेत काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना, काय चाललंय सांग तरी। जुगार आकडे लिहितायत ना, कोणाच्या ऐकाने लिहिताय? कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय? काय चाललंय? तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही? पुढची पिढी बात करताय माझी इकडे। काय करायचं तरुण मुलांनी? तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडे लावून बसायचे? तुला वाटतं सोडणार तुम्हा लोकांना मी याच्यावर? बरं, फक्त जुगार अड्डा चालवणाऱ्यांचीच नव्हे तर पोलिसांचीही यावेळी राणेंनी चांगलीच कान उघडणी केली, कशी पाहूया। आता कणकवली बाजारपेठामधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे। घेवारे नावाचा व्यक्ती आहे, त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला इथे तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहेत, कॅश ठेवली आहे मोठी इथे। हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली। मी स्वतः येऊन बसलो इथे, आता बोलवलंय तुमच्या पीआयला। मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा, पण होत नाहीये। मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोहोचू शकतो, तुम्हाला लोकांच्या नाकाखाली चालू आहे। सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी। टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे, मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो। तुम्ही लोक कुठे गेलात मग? तर पालकमंत्री नितेश राणेंच्या या धाडीनंतर स्थानिक जुगारड्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय आणि वाहत्या मटका जुगार अड्ड्यांवरती पोलिसांचा यथोचित छापा टाकण्याची अपेक्षा वाढली आहे। तर ज्यांनी हा छापा टाकलेला आहे ते स्वतः सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नितेशजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आणि धडाडीनं केलेल्या कारवाईचं खरोखर स्वागत करायला हवं। घडलं असं होतं नितेशजी, रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला मी सोशल मीडिया आपला फॉलो करत होतो, त्या फॉलो करत असताना तुम्ही केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ सगळ्यात आधी त्या ठिकाणी अपलोड झाला। पालकमंत्री महोदय, कणकवलीतील मटका बुकी सेंटरवर झालेल्या या धाडीनंतर काय संदेश देणार आहात महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी अवैध जुगार सुरू आहे त्या सगळ्यांना? बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे महायुतीचं सरकार हे अतिशय पारदर्शक आणि भ्रष्टाचार विरोधी हे सरकार आहे। आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी असे असंख्य वेळी उदाहरणं समोर आणलेली आहेत, जिथे अवैध धंदे असो किंवा अतिरेकी कारवाई असो किंवा नक्षलाईट कारवाई असो, त्या सगळ्या बाबतीमध्ये आमच्या सरकारने अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे। आणि आम्ही त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री आहोत, म्हणून ज्या मार्गावर आमचे आदरणीय मुख्यमंत्री चालतायत त्याच मार्गावर चालण्याचं काम आमच्यासारख्या मंत्र्यांनी करणं अपेक्षित आहे। बरं, आता काल झालेली जी कारवाई होती, मी आपल्याला सांगतो विशालजी, हे वारंवार मी 18 जानेवारी 2025 ला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं नाव घोषित झालं। त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी वारंवार पोलीस यंत्रणेला सांगतोय की आपण आमच्या जिल्ह्यामध्ये होणारा अवैध मटका जुगार, गांजा विक्री असो, गोवा दारू असो किंवा वाळू चोरू, ह्या सगळ्या गोष्टी बंद करा।
आणि मी वारंवार हेही त्यांना सांगत होतो की त्या सगळ्या बाबतीतची सगळी माहिती आमच्याकडे आहे. बरं. याचं तुम्ही बंद करा, याचं आम्हाला बंद करायला लागेल. असे 8 ते 9 महिने मी सातत्याने पोलिसांबरोबर बैठका घेत होतो. त्यांना वारंवार सांगत होतो. आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा बाजूला असल्यामुळे हा. याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फार सोप्या पद्धतीने येऊ शकतात याची जाणीव आम्ही या जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून आम्हाला आहे. आणि साहजिक म्हणून आहे. वारंवार पोलिसांना यंत्रणा सांगत असताना मी हेही त्यांना सांगायचो की बाबा तुम्ही आपल्या खात्याचे मंत्री किंवा प्रमुख हे आदरणीय मुख्यमंत्री आहेत. हं. तुम्ही तुमच्या कृतीमुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांचं नाव खराब होऊ शकतं. हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर पण जेव्हा मला दिसत होतं की ते काहीच करायला तयार नाही, हा. म्हणजे गांजा मारणाऱ्याला पकडायचं पण गांजा विकणाऱ्याला पकडायचं नाही. आणि तुटपुंज काहीतरी कारवाया दाखवायच्या खुश करण्यासाठी. पण आता काल जो घेवारे नावाचा व्यक्ती आम्ही जो पकडला हो. तो तिकडचा फार मोठा मटक्याचा व्यापारी आहे. आता त्या एकाला पकडल्यामुळे यांच्या सगळ्यांचं सगळं नेटवर्क उद्ध्वस्त खालच्या लोकांचं झालेलं आहे. साहजिक आहे. आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून जी माझी भूमिका अतिशय स्पष्ट होती त्याच अनुसार मी काल कारवाई केली. मी हेही सांगितलं ही माझी फक्त सुरुवात आहे. साहजिक. याचा अवैध धंदे त्यांनी बंद करावे, यात मी त्यांच्यापर्यंत मी पोहोचीन आणि मी बंद करून टाकीन. मला बरोबर. सगळी ह्याची आतून पूर्ण माहिती आहे जी मी पोलिसांना पण दिलेली आहे. म्हणून पोलिसांनी आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग लागेल असं कुठलंही कृत्य करू नये. आणि मी कालच्या घटने घडल्यानंतर त्यांनी या पुढच्या सगळ्या कारवाया वेळेत करावेत आणि आमचा जिल्हा अवैध धंदे मुक्त, गांजा मुक्त, ड्रग मुक्त, विक्री मुक्त हे करावं एवढं आव्हान मी माझ्या पोलीस खात्याला इकडलं केलेलं आहे. बरोबर आहे नितेशजी, एका बाजूला आपण आवाहन करताय. खरं तर कालचा आणखी एक जो व्हिडिओ आम्ही दाखवला की पोलिसांना कडक कारवाईचे आदेश द्यायला भाग पाडण्यामागील मुख्य कारण काय होतं आणि भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया कशा नियमित ठेवल्या जाव्यात असं आपल्याला वाटतं. म्हणजे पोलीस सतर्क असले तर असे अवैध जुगार अड्डे चालणारच नाहीत. बघा असं आहे, शेवटी हे इच्छाशक्तीवर सगळ्या गोष्टी असतात. आज देशाचे गृहमंत्री अमित शहाजी असो, आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असो, त्यांची इच्छाशक्ती आहे की या देशामध्ये नक्सलाईट मुक्त किंवा संपावं नक्सलाईट कारवाया. त्याच्यामुळे आज बघा आपल्या देशामध्ये नक्सलाईट कारवाया हा शून्यापर्यंत आलेल्या आहेत. माझं म्हणणं आहे प्रत्येक खात्यातल्या अधिकाऱ्यांनी अशाच पद्धतीची इच्छाशक्ती ठेवली की मी माझ्या जिल्ह्यामध्ये असलेल्या अवैध धंदे या पद्धतीची दारू विक्री सगळी बंद करणार. मी तुम्हाला बोलतो विशालजी काहीच अशक्य नाही. खरंय. अधिकाऱ्याच्या इच्छाशक्तीवर सगळ्या गोष्टी असतात. आता काल मी पोलिसांना विचारलं, अधीक्षकांना विचारलं, अहो दुपारी 4 वाजता दुपारी एवढ्या खुलेआम पद्धतीने मटका लावला जातोय, आकडे लावले जात आहेत आणि पोलिसांना याची कल्पना नाही. मी 2 ते 3 महिन्या अगोदरच या संबंधित घेवारे बद्दल मी स्वतः कणकवली पोलीस स्टेशनला माहिती दिलेली, तरी कारवाई करायची नाही. आणि आम्हाला लोकप्रतिनिधी आणि आम्हाला मोठं ज्या जनतेने केलंय त्यांच्या आयुष्याबरोबर खेळायला आम्ही कोणाला देणार नाही. बरोबर, तुम्ही योग्य भूमिका नितेशजी त्या ठिकाणी मांडलेली होती. मात्र पालकमंत्र्यांना याची माहिती मिळते, पोलिसांना माहिती नसेल यावरती शंका उपस्थित होते. नितेशजी, या अवैध जुगार अड्ड्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि तिथले जे सर्वसामान्य नागरिक असतात त्या लोकांमध्ये कोणतं सहकार्य अपेक्षित आहे असं तुम्हाला देखील वाटतं? बघा, स्थानिक प्रशासनाला सगळ्या गोष्टीची माहिती असते. फक्त कुंपण शेत खाता असल्यामुळे ना त्याच्यामुळे काही झारीतले शुक्राचार्य असतात जे स्वतःच्या स्वार्थीपणामुळे जिल्ह्याची बदनामी करतात, राज्याची बदनामी करतात आणि पोलीस डिपार्टमेंटची बदनामी करतात. बरोबर. मी आजही बोलतो, मी पूर्ण पोलीस डिपार्टमेंटवर आरोप करत नाही, पण त्याच्यातले काही सडके जे आंबे आहेत ज्यांना या सगळ्यांच्या जोरावर जे स्वतःचे घर चालवतात त्यांनी एक विसरलं पाहिजे की एक विसरू नये की त्यांना जे काही युनिफॉर्म दिलाय ना हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेला आहे. बरोबर आहे. नागरिकांनी पण या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क राहावं. 12-12, 13-14 वर्षाची मुलं आज या मटक्याच्या जुगार याच्यामध्ये घुसलेली आहेत. ऑनलाईन गेमिंगच्या निमित्ताने आज लहान लहान मुलं आज आत्महत्या करतायत.
तर या सगळ्या अगर आपल्याला देशाला, राज्याला, आम्हाला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढे घेऊन जायचं असेल तर या सगळ्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स आम्हाला ठेवायलाच लागेल. नाहीतर काय करायचंय तो विकास, अगर आमची तरुण पिढीच अगर बाद होत असेल तर काय करायचंय तो विकास, कुठे कशाला द्यायचा आम्ही रोजगार. म्हणून या बाबतीमध्ये आज जे मी काय दाखवलं ते फक्त ट्रेलर आहे विशालजी. येणाऱ्या काळामध्ये अगर माझ्या जिल्ह्यामध्ये हे बंद झालं नाही तर दर आठवड्याला मी असे धाड टाकीन. जोपर्यंत पोलीस हे बंद करत नाही तोपर्यंत मी गप्प वाचणार नाही. बरोबर आहे नितेशजी, आणि तुमची जी ही मोहीम आहे त्यामध्ये आम्ही देखील आपल्या सोबत आहोत. कारण एक धडाडीचं पाऊल तुम्ही उचलून पुढची पिढी बर्बाद होऊ नये यासाठीचे जे प्रयत्न करताय ते खरोखर वाखाणण्याजोगे, आणि तुमच्या या कार्याला खरोखर सलाम करावा तितका कमी आहे. धन्यवाद नितेश राणेजी, तुम्ही आमच्या सोबत या संदर्भात बोललात आणि चर्चा केलीत त्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. तर एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राची जर आपण परिस्थिती पाहिली तर एका बाजूला जातीय सलोखा आणि त्या गोष्टींवरती चर्चा होत असताना दुसरीकडे पालकमंत्री म्हणून नितेश राणेंनी केलेली कारवाई, आज दिवसभरातील महत्त्वाचे स्पॉटलाईट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो होतो. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.